लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनी आणि काव्यापासून. तर आता इथे मानिनी काव्याला म्हणते, तुला गुरुजींचं माहिती आहे ना, चेहरा बघून कोणाचं वाईट चांगलं सगळं सांगतात आणि जर का वाईट घडणार असेल तर तो संकेत देण्यासाठी सुद्धा ते धडपड करतात, स्वतः येऊन सांगतात आणि ते आले म्हणजे काहीतरी सांगितलंच असेल ना तुला त्यांनी, असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या घाबरते बघा प्रेक्षक. नाही नाही असं म्हणते आता काव्या. मग तुझा चेहरा का उतरलाय असं म्हणते आता मानेने. तर आता काव्या म्हणते, अहो आई काही काय, नाही नाही चेहरा उतरण्यासारखं काही झालंय का असं म्हणते आता काव्या. नाही नाही काय नाही असं म्हणते आता काव्या. काहीच नाही झालंय. तर आता मानिनी तिच्याकडे बघते बघा प्रेक्षक. तर आता काव्या चुकवत असते तिला. काव्या तुझ्या मनात काहीतरी असेल तर सांग हा असं म्हणते आता मानिनी. म्हणजे तू लपवून ठेवणार नाहीस काही पण जर का संकोच वाटत असेल तर मी सांगून ठेवते, काही असेल तर बोल हां, असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते, बोलेन काकू, पण तसं खरंच काही नाही आहे असं म्हणते आता काव्या. नका काळजी करू असं म्हणते आता ती. तर आता मानिनी म्हणते, ठीक आहे कॉफी घे. तर आता इथे अभ्यास करायला बसते काव्या आणि आता ती आपले बुक्स ओपन करते. तर आता तिला तिच्या आणि जीवाचा परत एकदा फोटो गावतो बघा प्रेक्षक हो. जे तिने लपून ठेवलेला असतो ना, तो आता तिला सापडतो. काव्या आणि जीवाचा जो फोटो असतो तो शेवटचा. तर आता त्या फोटोकडे बघते बघा प्रेक्षक हो काव्या. तर आता काव्या तो फोटो फाडणारच असते, पण ती तो फोटो फाडत नाही. आणि त्या फोटोच्या पाठीमागे काय लिहिलेलं असतं ना, ते आता ती बघते बघा प्रेक्षक हो. सहन म्हणता म्हणता काहीतरी जन्मेजय साठी मला काहीच वेळ नाही आहे, पण सहजासहजी आठवणी पुसता येत नाही तसं म्हणते आता काव्या. सहज म्हणता म्हणता कठीण होऊ जातं सारं. तर आता ती जी पोएम म्हटलेली असते ना जीवाने काव्यासाठी, ते सगळं आता तिला आठवतं आणि आता फ्लॅशबॅक्स येतात तिला. तर आता काव्या म्हणते, आता हा फोटो मी आत ठेवून टाकते असं म्हणते ती आणि आता ती तिच्या बॅगमध्ये घालून आत ठेवून टाकते बघा प्रेक्षक हो. ती तो फोटो आपल्या बॅगमध्ये घालून लपवते आता कपाटामध्ये. तर आता काव्या बसते आपल्या कॉटवरती. तर आता इथे युगला कॉल येतो. तर आता युग खूप घाबरतो, त्याला खूप घाम येतो. तर आता तिथे नंदिनी येते. युग असं म्हणते आता नंदिनी. तर आता तो घाबरून त्याच्या हातातून आता फोनच खाली पडतो बघा. तर आता नंदिनी म्हणते, अरे अरे एवढं काय झालं तुला घाबरायला असं म्हणते आता नंदिनी. अगं काही नाही, तू एकदम समोर आलीस ना माझ्या असं म्हणत होता युग, म्हणूनच मी दचकलो. बरं बरं असं म्हणते आता नंदिनी. बस ना असं म्हणते आता नंदिनी आणि हे घे असं म्हणते ती. तर आता युग कॉफी पितो. युग काय झालं, तू ठीक आहेस ना असं म्हणते नंदिनी. नाही काल आल्यापासून मी बघतीये तू जरा बदलल्यासारखं वाटतोयस असं म्हणते नंदिनी. काही प्रॉब्लेम नाही आहे ना असं म्हणते आता नंदिनी. छे छे काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणतो आता युग. तू एकदम आलीस ना म्हणून दचकलो असं म्हणतो आता तो. कॉफी खूप छान झाली असं म्हणतो आता युग. पण मी चहा केलाय असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग म्हणतो, अरे होच की चहाच आहे, ते माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणतो आता युग. छान झालाय चहा असं म्हणतो आता तो. तर आता नंदिनीला डाऊट येतो. अरे वांग्या काय लक्षात नाही आलं तुझ्या असं म्हणतो आता जीवा. काय नाही रे असं म्हणत होता युग. पार्थदा कुठे आहे असं म्हणत होतो. पण पार्थ आता येतोय खाली. तू आज कसं काय लवकर उठलास रे असं म्हणत होता जीवा. तो काय वेळाने उठायला जीवा नाही आहे, बरोबर नाही हो असं म्हणते आता नंदिनी. मी सगळ्यात आधी उठतो असं म्हणत होता जीवा. मग हिला झोपलेला बघतो आणि परत झोपतो. तू काय रे हिची बाजू घेतो लगेच. तुझा भाऊ मी आहे असं म्हणत होता जीवा. का म्हणून त्यांनी तुमची बाजू घ्यायची, उगाच दमदाटी करून तुमची बाजू घ्यायला लावलं का तुम्ही, त्यापेक्षा माया लावा ना जरा असं म्हणते आता नंदिनी. हो माया लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं असं म्हणत होता जीवा. मी सांगू का असं म्हणत होता युग. जसं नंदिनी वहिनीने मला मायेने चहा दिलाय ना, तसेच तू मायेने कॉफी दे असं म्हणतो आता युग. उलट मी तुझा मोठा भाऊ आहे, मला तू कॉफी आणून द्यायचं असं म्हणतो आता जीवा. पार्थ मोठे भाऊ आहेत तुमचे, तुम्ही कधी त्यांना कॉफी करून नाही दिलेत ना. पार्थ साधे आहेत आणि हा लहान आहे म्हणून ह्याच्यावर मिजाज करताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. एक मिनिट असं म्हणत होता जीवा. एक मिनिट तू ना सतत त्याची बाजू घेऊ नकोस हा. माजोरडा आहे तो, दिवसभर माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवत फिरेल असं म्हणत होता जीवा. मग देऊ दे ना ॲटिट्यूड, कधीतरी लहान भावंडांना सुद्धा संधी द्या ॲटिट्यूड दाखवायची. हा बरोबर ना असं म्हणते आता नंदिनी. बस झालं हिची बाजू घेणार म्हणतो आता जीवा. काय बस झालं असं म्हणते आता नंदिनी. हे बघ मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत होता जीवा. नका बोलू असं म्हणते आता नंदिनी. तेवढीच डोकांना शांतता मिळेल जरा असं म्हणते आता नंदिनी. थांबा थांबा असं म्हणत होता युग. तुम्ही तर नवरा बायको सारखे भांडायला लागला असं म्हणत होता युग. तर आता चेहरा पडतो नंदिनी आणि जीवाचा. नाही म्हणजे आधीचे जीवा नंदिनी आणि आताचे जीवा नंदिनी ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे म्हणून म्हटलं असं म्हणत होता युग. चांगलं आहे, प्रगती चांगली आहे असं म्हणत होता युग दोघांना.
तर आता दोघेही खाली बघतात. अजिवा असं म्हणते आता नंदिनी, ते आनंद निवासच्या गणपती विसर्जनासाठी सामानाची लिस्ट काढली आहे मी, तुम्हाला मोबाईलवर पाठवली आहे, घेऊन याल का तेवढं असं म्हणते आता नंदिनी. हो लगेच जातो असं म्हणत होता जीवा. चल रे तू पण असं म्हणत होता जीवा. आज माझा मूड नाही आहे, तूच जा असं म्हणत होता युग. मग तरच, कारण तुला माहिती आहे माझ्यासोबत असल्यावर तुझा मूड फ्रेश होतो. अरे ऐक दादा, खरंच माझा मूड नाही आहे, मला बाहेर जाऊ नाही वाटत आहे असं म्हणत होता युग. तू खरंच ना वांगे आहेस, मी आलो जाऊन असं म्हणत होता जीवानी जातो तिथून. बरं बस चहा घे असं म्हणतो होता युग. वरती जाऊन रूममध्येच घेतो चहा असं म्हणत होता युग. एक मिनिट थांब, तुझा मोबाईल इथे राहिला आहे असं म्हणते आता नंदिनी. हे घे असं म्हणते ती. तर आता युग ओढून घेतो तिच्या हातातून. थँक्यू असं म्हणतो तो आणि वरती जातो. तर आता नंदिनीला जरा शंका येते तिच्यावर. तर आता पार्थ येतो. गुड मॉर्निंग असं म्हणतो होता पार्थ. आज काय उशीर झाला असं म्हणते आता नंदिनी. झोपायला उशीर, उठायला उशीर असं म्हणतो आता पार्थ. पार्थ असं म्हणते आता नंदिनी. एक विचारू का असं म्हणते आता नंदिनी. विचारा ना असं म्हणतो आता पार्थ. युग खूप मुडी आहे का असं म्हणते आता नंदिनी. मूडच्या बाबतीत काव्याचा भाऊ आहे तो असं म्हणतो आता पार्थ. कोण माझ्या सोनेला बोलतंय तिच्या मागे असं म्हणते आता मानिनी. घेतली बाजू, सोनीची बाजू घेतली, घेणारच असं म्हणते आता मानिनी. लाडाची सून आहे माझी असं म्हणते आता मानिनी. जीवा कुठे आहे ग असं म्हणते आता मानिनी. ते गणेश विसर्जनासाठी सामान काय हवंय ना ते आणायला गेलेत असं म्हणते आता नंदिनी. त्याला जरा फोन लावतेस, माझं काम आहे त्याच्याकडे असं म्हणते आता मानिनी. मी फोन लावतो असं म्हणतो आता पार्थ. तर आता त्याचा फोन इथेच असतो बघा प्रेक्षक हो, जीवाचा घरीच. इथेच विसरलाय हा असं म्हणते आता मानिनी. किती वेंदळा मुलगा आहे हा पार्थ. तू काम कर ना प्लीज. मोदक केलेत मी, त्यांच्या घरी नेऊन देशील. आई मोदक केलेत तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. काल काव्याने पुरणपोळी केली ना, मग आज तुमच्या घरी पाठवायला मोदक करूया असं म्हणते आता मानिनी. तर तेवढ्यातच आता काव्या येते. तर आता मानिनी म्हणते हे घे. नको मी घेऊन जाते घरी असं म्हणते आता काव्या. ठीक आहे वा, खूप दिवस झाले आई बाबांना भेटलेही नाही आहे ना, त्यानिमित्ताने भेटही होईल असं म्हणते आता काव्या. हा भेटही होईल, आपण जोडीने जाऊ हा असं म्हणतो आता पार्थ. आम्ही जोडीने जातो असं म्हणतात पार्थ. निघाला लगेच जोडीने जायला. त्याला एकटीला जाऊ दे ना, तिला ब्रेक मिळू देत असं म्हणते आता मानिनी. मी कॅब बुक करते तुझ्यासाठी असं म्हणते आता नंदिनी. रिक्षाने जाईन की मी असं म्हणते आता काव्या. जाताना रिक्षाने चाल हो, पण येताना काय असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या म्हणते त्याचंही सोल्युशन आहे देशमुख. मोहितेंच्या घरी ताईची वर्ल्ड फेमस स्कूटी आहे असं म्हणते आता काव्या. बरं जा मग लवकर असं म्हणते आता नंदिनी, नाहीतर उशीर होईल असं म्हणते ती. मी आले पर्स घेऊन असं म्हणते आता काव्या. मी येतो तुमच्या बरोबर, गर्दीत हरवाल तुम्ही असं म्हणतो पार्थ. आणि आता तो पाठलाग करतो काव्याचा. हा हे बघ पार्थ म्हणून हसते आता वाणीने. तर आता रिक्षातून जात असते बघा प्रेक्षक हो काव्या. तर आता ती कपल्सना बघते गजरा देताना वगैरे. तर आता काव्याला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता तिला आठवण येते कसं जीवा तिला गिफ्ट देत असतो वगैरे. हा काय योगायोग आहे, आज सकाळपासून जीवाशी संबंधित गोष्टी का दिसतायत मला असं म्हणते आता काव्या. मी पण त्याच गोष्टी का आठवते आहे, म्हणजे गुरुजींनी संकटाबद्दल सांगितलं तेव्हापासून असं वाटायला लागलंय मला. नाही नाही देवा, असं व्हायला नको आहे मला असं म्हणते आता काव्या. आणि आता ती डब्बा उघडते आणि त्यातला एक मोदक खाते बघा प्रेक्षक हो. आणि आता काव्याला मोदक खाऊन जरा बरं वाटायला लागतं. तर आता इथे पार्थ बाप्पासमोर म्हणत असतो, बाप्पा तुझी जायची वेळ आली आहे. तू घरात येताना छान चैतन्य घेऊन आलास, आमच्या नावाचं सुख घेऊन आलास. आमच्या नात्यातला धागा तुटतोय असं वाटताना तू तो आणखीनच घट केलास असं म्हणत होता पार्थ. आता अजून एका नात्याला घट्ट कर असं म्हणत होता पार्थ. इतकं घट्ट कर, इतकं घट्ट कर की कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी तो तुटलाच नाही पाहिजे असं म्हणत होता पार्थ. मी कुठल्या नात्याबद्दल बोलतोय तुला कळतच असेल ना बाप्पा असं म्हणतो होता पार्थ. मी माझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल बोलतोय असं म्हणतो होता पार्थ. तर आता पार्थ म्हणतो, बाप्पा तू जातोयस तर खूप मन भरून आलंय, पण तू पुन्हा येशील याची खात्री आहे असं म्हणतो होता पार्थ. पण माणसांचा आणि नात्यांचा असं काही नसतं रे, की आपल्या आयुष्यातून ते एकदा गेले ना की पुन्हा येत नाहीत असं म्हणतो होता पार्थ. त्यामुळे काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊ देऊ नकोस तू असं म्हणत होता पार्थ. आता जाताना माझ्या आणि काव्याच्या नात्याला आशीर्वाद देऊन जा असं म्हणत होता पार्थ. तू असं म्हणते आता मानिनी. पाठीमागे थांबलेली असते बघा ती प्रेक्षक हो. आणि आता ती खुश असते आणि म्हणत असते तू. तर आता मानिनी पण पाया पडते. तर आता पार्थ म्हणतो, तू माझं बोलणं ऐकलंस असं म्हणत होता पार्थ. हो असं म्हणते आता मानिनी. तू खरंच बोलणं ऐकलंस असं म्हणत होता पार्थ. नाही रे असं म्हणते आता मानिनी. तुझं आणि पापाचं बोलणं चालू असताना तुझं बोलून चोरून का ऐकेन मी असं म्हणते आता मानिनी. मग तू का म्हटलीस तू असं म्हणत होता पार्थ. इथे येईपर्यंत थोडं ऐकू आलं असं म्हणते आता मानिनी. अगं थोडं म्हणजे नेमकं काय ऐकलंस तू असं म्हणत होता पार्थ.
अरे किती प्रश्न विचारतोयस तू मला असं म्हणते आता मानिनी. बाप्पा आणि तुझ्यामधलं बोलणं ऐकलंय मी. तेही अगदी थोडंसं शेवटचं. तू असे प्रश्न विचारतोयस जसं मी तुझ्या आणि तुझ्या बायकोतलं बोलणं ऐकलंय आणि काय अगदी तू म्हणत होतास बापाला, तुला आणि काव्याला आशीर्वाद दे एवढंच ना असं म्हणते तर मानिनी. ते देतील ओ, वरद हस्त ठेवतील तुमच्यावरती असं म्हणते तर मानिनी. तर आता पार्थ खुश होतो. तर आता ती अगं बाई असं म्हणते ती. वा वा लाजतोय असं म्हणते आता ती. तर आता पार्थ खूप लाजतो बघा प्रेक्षक हो. म्हणजे तू प्रेमात पडलास की काय काव्याच्या असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ जरा हसतो बघा आणि लाजतो पण नाही अजून प्रेमात नाही. आमची गाडी मैत्रीवरच आहे अजून असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनी म्हणते काय गाडी अजून तिथेच अडकली आहे शी असं म्हणते तर मानिनी. एवढं झालंय काय तिथे अडकायला गाडी, म्हणजे कशाचं एवढं ट्रॅफिक लागलंय असं म्हणते तर मानिनी. हसतोयस काय असं म्हणते तर मानिनी. खरंच विचारते मी. अरे तुमची गाडी जरा पटपट पळवा, लवकर प्रेमात पडा असं म्हणते तर मानिनी. तर आता पार्थला असतो आम्ही ना ते दुर्घटना असे धैर भरी हे जरा सिरियसली घेतलंय असं म्हणतो आता पार्थ. आमच्या नात्यात कुठलाही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून जरा सेफली चालतोय आम्ही. ए बाबांनो, गाडी इतकी सेफली चालवू नका की हळूहळू करत, नात्यांचाच कंटाळा येईल. जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या. आम्ही कसे भस्कन प्रेमात पडलो असं म्हणते मानिनी. तुमच्यासारखं भस्कन प्रेमात पडणं नाही जमणार आम्हाला. आम्हाला आमच्या पद्धतीने पडू द्या प्रेमात असं म्हणत होता पार्थ. चला चला तुमच्या पद्धतीने जावा हां असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ निघून जातो तिथून. तर आता तेवढ्यातच नंदिनी येते. तर आता नंदिनी म्हणते आई आईचा फोन आहे माझ्या. ते मोदकांसाठी थँक्यू म्हणायला फोन केलाय त्यांनी असं म्हणते आता नंदिनी. एवढी फॉर्मॅलिटी कशाला थँक्यू वगैरे काय, बोला शारदाताई असं म्हणते आणि आता जाते बघा प्रेक्षक हो तिथून मानिनी. तर आता नंदिनीला काहीतरी शक आलेला असतो. ही काव्या जाऊन मोदक देऊन सुद्धा आली आहे पण अजूनही जीवांचा पत्ता नाही असं म्हणते आता नंदिनी. कुठे आहे इथे असं म्हणते आता ती. यार पेट्रोल का नाही चेक केलं मी असं म्हणत होता जीवा आणि आता त्याची गाडी बंद पडलेली असते. मोबाईल सुद्धा खरी विसरलोय. कुठे काय करू समजत नाही आहे असं म्हणतो आता जीवा. एक्सक्यूज मी चकाचिक बाई तर माझा जीव घेणार आहे. कटकट करत असते नुसती. अरे यार असं म्हणत होता जीवा. वेळेत पोचलो नाही ना तर विसर्जन वेळेत होणार नाही असं म्हणतो होता जीवा. कुणाशी तरी हेल्प घ्यायला हवी असं म्हणतो होता जीवा. घेतोच असं म्हणतो होता जीवा. आता तो गाडी ढकलत असतो बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच तो एक्सक्यूज मी म्हणतो आणि आता ती काव्या असते. तर आता जीवा अनावधानाने काव्यालाच एक्सक्यूज मी म्हटलेला असतो मदतीसाठी. तर आता जीवा म्हणतो तू. तर आता जीवा म्हणतो तू इथे असं म्हणतो तो आता काव्याला. काव्या पण तिथे थांबलेली असते आपली गाडी घेऊन. तू इथे काय करतोयस असं म्हणते आता काव्यात. माझा पाठलाग करत आलायस, तोंडाला येईल ते बोलतेस काय ग. बाईक मधला पेट्रोल संपलाय माझ्या असं म्हणतो होता जीवा. मोबाईलही घरी विसरलोय. त्यामुळे कुणाची हेल्प घेता येईल का हे बघत होतं. स्टोऱ्या बनवायला येतात हे माहित होतं मला तुला असं म्हणते आता काव्या. पण आता तुझ्या स्टोऱ्यांना मी भुलेन असं समजू नकोस असं म्हणते आता काव्या. हॅलो तुला स्टोऱ्या सांगण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही असं म्हणतो होता जीवा. खरंच पेट्रोल संपलंय, हवं तरी येऊन चेक कर. मोबाईलही घरी विसरलोय असं म्हणतो होता जीवा. मला उशीर झाला म्हणून कोणाची मदत मिळते का ते बघत होतो असं म्हणत होता जीवा. आणि माझं नशीब इतकं खराब की ज्याच्याकडे मदत मागितली तीही तूच निघालीस असं म्हणत होता जीवा. तर आता काव्या म्हणते नेमकं मी निघाले की मी निघाले म्हणून मुद्दाम तू माझ्याकडे बघितलेस. मी का तुझ्याकडे मुद्दाम मदम मागायला येईल. अगं पाठीवरून पाहिलं ना मी तुला, कसं ओळखेल मी तुला. आणि जरा तरी डाऊट आला असता ना की तू आहेस म्हणून तर मी वाट बदलली असती. ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा. आता चुकूनही चुकीच्या वाटेला जायचं नाही आहे मला असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्याला राग येतो. तर आता काव्या म्हणते काय म्हणायचं आहे तुला. म्हणजे आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा माझ्याकडे येणारी वाट येऊन तू मूर्खपणा केला असं, आर यू सिरियस असं म्हणते आता काव्या. येस आय एम सिरियस असं म्हणतो आता जीवा. तर आता काव्याला राग येतो. तर आता जीवा म्हणतो लिसन हे सोड आता. तर आता काव्या म्हणते सोडलंय सोडलंय असं म्हणते आता काव्या. तू मला मी तुला केव्हाच सोडलंय असं म्हणते आता काव्या. पण कसं असतं ना जीवा, हातातली अंगठी काढून टाकली ना तरी सुद्धा त्या अंगठीचा ओढ आणि अंगठीची सवय तशीच राहते असं म्हणते आता काव्या. तू आणि मी असं म्हणते आता काव्या एकाच घरात राहतोय आता. तरी सुद्धा तुझ्याकडे न बघणं, तुझ्याशी न बोलणं हे कठीण जाते का तुला असं म्हणतो आता जीवा. अजिबात नाही असं म्हणते आता काव्या. प्रश्न कठीण जाते का हे नाहीच आहे. आयुष्याने आपल्याला दिलेला ह्या चॉईसचा आहे. जीवा आता मला तुझ्याबद्दल प्रेम, माया, राग, चीड, रुसवा यातलं काहीच वाटत नाही असं म्हणते आता काव्या. हो पण एक गोष्ट सांगते असं म्हणते आता काव्या. आपण एकत्र होतो तो काळ माझ्या आयुष्यातला खूप सुंदर काळ होता असं म्हणते आता काव्या. काय दिवस होते ते आणि आता काय वेळ आली आहे असं म्हणते आता काव्या.
वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करते मी असं म्हणते आता काव्या. पण तो आनंद कशातच सापडत नाही आहे मला असं म्हणते आता काव्या. मिस करते मी ते सगळं असं म्हणते आता काव्या. म्हणजे ते आनंदी राहणं, खुश राहणं ते मिस करते मी असं म्हणते आता काव्या. म्हणून माझा आनंद बाकी सगळ्या गोष्टींमध्ये शोधते मी पण नाही सापडत असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या पुढे जाऊन म्हणते की बऱ्याच गोष्टीमध्ये मन रमवायचा प्रयत्न करते मी पण तो आनंद काही मिळत नाही असं म्हणते आता काव्या. आणि ज्या माणसामुळे एकेकाळी आनंद मिळायचा त्या माणसात आता मन रमत नाही असं म्हणते आता काव्या. असं तू जा ना इथून असं म्हणते तर काव्या. जा काय असं म्हणतो होता जीवा. जा ना कळलं ना तुला मदतीसाठी निवडलेला चेहरा चुकीचा आहे असं म्हणते तर काव्या. कळलं ना मग जा ना इथून. कशाला खांबासारखा थांबलास माझ्यासमोर भेटो काय जरा का तू असं म्हणत होता जीवा. किती वेळा सांगू बाईकमधलं पेट्रोल संपलोय म्हणून नाईलाजाने इथे थांबलोय असं म्हणत होता जीवा. पेट्रोल तर तेव्हाही तुझ्या गाडीत नसायचं असं म्हणते तर काव्या. केवढा मोठा घरातला मुलगा तरी सुद्धा घ गाडीत पेट्रोल भरायचा विसरायचा असं म्हणते आता काव्या. तू मोठी कलेक्टर आहेस ना सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात हां असं म्हणत होता जीवा. मग आता तुझ्याकडे स्कूटर आहे त्यात पेट्रोल सुद्धा आहे ते जर मला द्यायचं नसेल तर तू का इथे थांबली आहेस माझ्याशी वाद घालायला असं म्हणत होता जीवा. मला बाजीकीची काय कामं नाही आहे जसं तुझं इथे थांबायचं काही कारण आहे तसंही माझंही आहे असं म्हणते आता काव्या. तुला का सांगू असं म्हणते आता काव्या. अच्छा म्हणजे मुद्दा मी तर थांबली आहेस माझ्याशी वाद घालायला म्हणून असं म्हणत होता जीवा. मी परत एकदा तुला सांगते जीवा. तू काहीतरी कारणामुळे इथे थांबला आहेस तसं मी सुद्धा इथे थांबले. नाहीतर इथे थांबून वेळ वाया घालण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. ऑलरेडी माझा खूप वेळ वाया गेला आहे असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा खूप भावूक झालेला असतो आणि आता इथे काव्याची बघा सीट खाली अडकलेला असतो तिचा ड्रेस. आता माझा राग ह्या ओढणीवर का घालतीयेस काढ ना ती ओढणी बाहेर असं म्हणत होता तो. अरे ओरडण्यापेक्षा मदत केलंस तर बरं होईल असं म्हणते आता काव्या. डिक्की ओपन करायला चावी दिसतीये कुठे आहे चावी असं म्हणत होता जीवा. सामान ठेवायला डिक्की ओपन केली होती मगाशी चावी त्या डिक्कीतच आहे असं म्हणते आता काव्या. चावी डिक्कीत आहे म्हणून म्हणून तू इथे थांबली आहेस असं म्हणत होता जीवा. तर आता जीवा म्हणतो आपण दोघेही अडकलो इथे आणि अजून किती वेळ अडकून राहणार आहे असं म्हणत होता जीवा. रस्त्यावर म्हणतोय मी असं म्हणत होता जीवा. तर आता काव्या इकडे तिकडे बघायला लागते जोपर्यंत डिक्की ओपन होत नाही आणि मला चावी मिळत नाही तोपर्यंत असं म्हणते आता काव्या. मी हेल्प करतो बाजूला हवं असं म्हणत होता जीवा. तर आता काव्या म्हणते काय उपयोग तुला कशाला करायची आहे माझी मदत मला नको आहे तुझी मदत असं म्हणते आता काव्या. ठीक आहे नाही करत असं म्हणत होता जीवा. तसं मलाही कुठे फरक पडतोय हे असं असतं चांगुलपणा दाखवायला तर लोक ॲटिट्यूड दाखवतात असं म्हणत होता जीवा. दाखवणार ॲटिट्यूड दाखवणार तुला कारण मला तुझी मदत नको आहे. मी काय जबरदस्ती करत नाही आहे तुझ्यावरती मदत घे म्हणून असं म्हणत होता जीवा. हे असं करतेस तू असं म्हणत होता जीवा. ऐकलं होतं की माणसाचा स्वभाव हळूहळू बदलत जातो पण त्याला इतका अपवाद असेल हे पहिल्यांदाच बघतोय. स्वतःच्या बहिणीकडून काय शिकली नाहीस का ग तू असं म्हणत होता जीवा. बघ जरा किती समजूतदार आहे असं म्हणत होता जीवा. समोरच्याचा राग जरी आला असेल ना तरी शांतपणे बोलते अगं ती असं म्हणत होता जीवा. चांगलाच प्रेमात पडलायस की तिच्या असं म्हणते आता काव्या जीवाला. तर आता आजचा भाग इथे संपतो तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. असंही मूव्ह ऑन होणं काय फार अवघड नाही आहे नाहीच आहे आणि बरं झालं आपल्यात काही झालं नाही ते नाहीतर आपलाही 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता असं म्हणत होता जीवा. आपल्यातही म्हणजे असं म्हणते तर काव्या. तर आता विसर्जनाची तयारी करत असता तर आता नंदिनी म्हणते काव्याला टेन्शन आलंय ग ताई सगळं ठीक होईल ना असं म्हणते तर काव्या. काय ठीक व्हायचं आहे असं म्हणते आता नंदिनी. तर आता रिकॅप इथेच संपतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.